2 वर्षापूर्वी तब्बल 15,000 मुंबईकरांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झालेला टोरेस घोटाळा पुन्हा नव्यानं सक्रिय झाल्याचं समोर आलंय। यावेळी मोठी स्टोअर्स न उघडता केवळ ऑनलाईन आणि ॲपच्या माध्यमातून हा प्रकार सुरू असल्याचं दिसून येत आहे। या घोटाळ्यात लाखो रुपये गमावणाऱ्यांना त्यांच्या ठेवी परत करण्याची स्वप्न दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे। सोनं, चांदी आणि मोइसानाइट यामध्ये गुंतवणुकीवर 30% मासिक परतावा देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचे समोर आलंय। हा घोटाळा पुन्हा सुरू झाल्याचं लक्षात येताच मुंबई पोलीस सतर्क झालेत। मुंबई पोलिसांनी संबंधित वेबसाईट आणि ॲप बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात। नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। सोबत अर्चना गायकवाड म्हणून आहेत, त्यांनी देखील या टोरेसमध्ये गुंतवणूक केलेली होती। त्यांना देखील लाखोंचा फटका बसला आणि त्यांना अशा प्रकारचे मेसेज येतात। पहिला जो मेसेज होता तो होता टॉरेस मॅनेजमेंटकडून की आम्ही जे अटकलेले जे बोनसेस आहेत ते आम्ही रिलीज करतोय आणि त्यासाठी ते आम्हाला सांगत होते की म्हणजे मेसेजमध्ये मेन्शन केलं आणि त्यांच्या टॉरेस.club वरती जाऊन तिथे कळतं की जे आपले अडकले जे बोनसेस होते गेल्या वर्षापासूनचे ते जर पाहिजे असतील तर तुम्ही आधी बिटकॉइन, एथर अशा क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करून त्याचा वापर करून तुम्ही आमच्याकडून कमीत कमी 4,000ची खरेदी करा व्हर्च्युअली। ते पण त्यांच्या आता काही स्टोर्स नाही आहेत आणि अशी खरेदी केल्यावरती मग ते जे बोनसेस आहेत ते रिलीज करतील असं त्यांनी सांगितलेलं। तेच जे होते ते स्टार्टिंगला आम्हाला मेसेजेस येत होते। तुमचा नंबर त्यांच्याकडे कसा गेला, तुम्ही लॉग इन देखील केलेला आहे, तर ते सगळे त्यांच्याकडे माहिती कशी काय पोहोचलेली आहे? कारण ऑफकोर्स मी पहिला खरेदी केली आहे, जसे खूप साऱ्या लोकांनी खरेदी केली तसंच मी पण खरेदी केलेलं आणि त्याच्या व्यतिरिक्त अशी गोष्ट होती की मी एक त्यांची एम्प्लॉईसुद्धा होती। मी सानपाडा स्टोअरवरती एम्प्लॉईड होती आणि एम्प्लॉई होती म्हणून अशातला कुठलाच भाग नाही की आम्हाला काहीच माहीत म्हणजे आम्हाला सगळं काय माहीत होतं। आम्ही सुद्धा एका नॉर्मल कस्टमरच्या हिशोबानेच सगळी खरेदी केलेली आणि एम्प्लॉई असूनसुद्धा आमची ती फसवणूक झालीच आहे। तुम्ही हे बघू शकता, हे त्यांचं टॉरेस.club हे ॲप्लिकेशन आहे आणि हे आधीसारखंच आहे की गोल्डवरती 2%, सिल्वरवरती 4%, मोझोनाईटवरती 6+% असे ते आधीपासूनच त्यांची स्कीम आहे आणि ती आत्तासुद्धा ती लोकं त्यांच्या वेबसाईटवरती असंच दाखवतात। गेल्याला तरी तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट केली, कितीचा फटका बसला, तुम्ही तुमचे परिजन असतील त्यांना सगळं म्हणजे आमचं ओव्हरऑल जर फॅमिलीमधूनच जर बघायला गेलात तर कमीत कमी 5 लाख तर गेलेतच आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची एसआयटीकडून 7 तास कसून चौकशी करण्यात आली आहे। मतीन पटेल यांच्याकडून पुन्हा एकदा जबाब नोंदवून घेतलेत। फॉरेन्सिक टीमकडून प्राप्त झालेला मोबाईल डेटाच्या आधारे चौकशी करण्यात आली आहे। निदा खानला काय मदत केली याची माहिती मतीन पटेल यांनी एसआयटी अधिकाऱ्यांना दिली आहे। दरम्यान एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना पुन्हा चौकशीला बोलावलं जाणार आहे। पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुंबई महापालिकेतील कामांचा आढावा घेणार आहेत। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। वर्षा निवासस्थानी सकाळी 11:30 वाजता आज ही बैठक होईल। गोसंवर्धन गोरज भंडार ही वर्ध्यातील दूध संकलन व दूध वितरण करणारी एक सहकारी तत्वावरील गांधीवादी संस्था आहे। अन्न व औषध प्रशासनानं असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले। कारवाईत 25 लाखाचा उत्पादन साठा देखील जप्त करण्यात आला। 100 वर्षांपासून सेवेत असणाऱ्या गोरज भंडाराच्या कारवाईनं गोपालक, दूध वितरक आणि कर्मचाऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय, तर दुसरीकडे वर्धेकरांना घरोघरी पोहोचवणाऱ्या चांगल्या दुधाला देखील मुकावं लागतंय। हे इतकी महाग आहे, जनावरांचा चारा आहे, कसं कुटुंब कसं जगवायचं, आमचे लेकरबाळ कसे जगवायचे, आम्ही का भीक मागायचे का? शासनाकडे एवढीच मागणी आहे का आमच्या दुधात दूध जे आहे हे नाशवंत वस्तू आहे। आम्हाला बरंच काही खर्च करून दूध काढावं लागते, तरी आमच्या दुधाचा विल्हेवाट लवकरात लवकर लावावा हेच सरकारला मागणी आहे। प्रशासनाने जी कार्यवाही केली त्याच्याबद्दल काही नाही, पण आमचं दूध घेतलं पाहिजे। एवढं दूध आम्ही काय करणार आहे इतके दिवसात? आता एवढ्या दुधाचं आम्ही करायचं काय, प्रशासनाला आमचा म्हणजे प्रश्न आहे, तर आम्ही एवढ्या दुधाचं करायचं काय बाबा? जे काही संस्था चालक असतात, संचालक असतात, त्यांना त्या सुधारणा करायला सांगितलं पाहिजे आणि त्याचा अवधी घेऊन पुढच्या वेळेच्या भेटीच्या दरम्यान ती तपासणी केली पाहिजे। पण असं प्रकारचं कुठल्याही प्रकारची कारवाई न करता
तुम्ही सगळं सरळ सकाळी सकाळी तिथे झाड टाकता. झाड हा शब्द मी मुद्दामून वापरतोय. ही खरं तर त्यांची नियमित तपासणीची भेट असली पाहिजे, पण त्याला झाड हा शब्द वापरण्यात आला. आणि या अशा नावाजलेल्या 90 वर्ष जुनं गांधींनी सुरू केलेल्या संस्थेवर झाड टाकणं हे अत्यंत दुर्दैवी असं आहे. 1 ते 2 लिटर ताक आम्ही नेहमी नेत असतो. आज आम्हाला 3 लिटर ताक पाहिजे होतं, पण आता इकडे आल्यावर मला माहीत पडलं नाही आहे. तर माझ्या मित्रांनी माझ्या कानावर टाकलं होतं की इकडे काहीतरी मला रेट पडली वाटते, असं काहीतरी माझ्या कानावर आलं होतं. पण माझ्या काही लक्षात नव्हतं. घरचे म्हणजे आण, तर मी आलो आणण्यासाठी, पण आता पाहिलं ते बंद आहे. गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यात MIDCतील शेकडो हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भूमी अधिग्रहणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत आणि त्यामुळे संतप्त झालेल्या 20हून अधिक गावातील हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत आज कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक दिली आहे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या शेतकऱ्यांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच असून शेकडो महिला आणि पुरुष शेतकरी रस्त्यावर झोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनानं काढलेला भूमी अधिग्रहणाचा GR रद्द करावा, अन्यथा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही ठिय्या आंदोलनातून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी. शेतकरी दुखावला तर शेतकऱ्यांचा आक्रोश काय असते हे आज गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि MIDCच्या भूसंपादनाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 20हून अधिक गावातील शेतकरी आक्रमक झाले आहे आणि आजपासून गडचिरोली कलेक्टर ऑफिस समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आभारी बोलतात. माझी डबल पिकाची शेती आहे, शेती मला देण्यात नाही आहे. लाडका बंधू बहिणीला पुसकावून 1500 रुपये टाकून बहिणीचे गळे कापायला तयार झालाय बंधू माझा. हे का म्हणले तुम्ही आमच्या गावी येणार आहे कोण? नाही म्हणे आम्ही जागा पाहत आहो मापून. का मापता तुम्ही? मापाची जागा नाही. मला आहे 20 एकर जागा. 20 एकर जागा म्हणजे 4 भाऊ आम्ही. 4 भावाचे 6 पोरं. 6 पोराचे पोरं दोघा एकाला आहेत 2 पोरं, एकाला आहेत 2 पोरं, एकाला आहेत 1 पोरगा. हा 3 भावाले 1 पोरं आहेत. 2 भावाला 2 पोरं आहेत. तर ते आमची जमीन गेल्यानंतर आम्ही खावाचा का? जसं की सरकारने खूप घाई गडबडीत निर्णय घेऊन सर्वांना नोटीस पाठवून राहिलेले आहे. त्यामुळे शेतकरी खूप हवालदिल होत आहेत आणि जसे की आता बघता तुम्ही कित्येक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे सरकारबद्दल. की आमची शेती जी सुपीक जमीन आहे त्याच्यावर वर्षभर आमचं गुजराण चालते, लेकांच्या शिक्षणाची सोय होते. सगळ्या गोष्टी ह्या आज कोणत्या प्रकारे केल्या जातील? येणाऱ्या काही वेळात काही दिवसात जर या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा ठिय्या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा मानस आमच्या शेतकऱ्यांचा आहे. मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानं रिरूट या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कांसूरमार्ग क्षेपणभूमी इथल्या कचरा प्रक्रिया केंद्रात सकाळी 8 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होईल. या अंतर्गत कांसूरमार्ग क्षेपणभूमी या परिसरात सुमारे 16,000 वृक्षांची लागवड केली जाईल. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव सांडस येथील पैलवान उमेश रणदिवे यांनी पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श निर्माण केलाय. भारतीय सैन्यातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी 4,500 झाडांचं वृक्षारोपण केलंय. विशेष म्हणजे केवळ झाडं लावून न थांबता उन्हाळ्याच्या कठीण परिस्थितीतही या झाडांचं संगोपन करून ती जगवली आहेत. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर खडकाळ परिसरातली ही सर्व झाडं हिरवीगार बहरून आली असून त्यांच्या या अथक परिश्रमांचं फळ आता पाहायला मिळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याची गरज असताना उमेश रणदिवे यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असाच ठरतोय. माळावरती कमीत कमी 4,500 झाड आहे. प्रत्येक शहीद जवानाच्या स्मरणार्थ लावलेलं झाड आहे आणि सगळी झाड अशी मोठी आहेत. आज खूप आनंद वाटतोय. पहिला पाऊस आहे. काय म्हणले ना, आजी लोक म्हणत होते जमणार नाही, होणार नाही, खडकावरती झाड येणार नाहीत. अरे ही बघा केलंय आज आनंदी आपण. पहिला पाऊस पडलाय आणि खरं सांगतो
1 वर्षापूर्वी 1 वर्षाची मेहनत आहे. झाड लावताना लोकांची मानसिकता नांगरावली लागली. दुसरी गोष्ट, झाड लावायच्या अंदर काट्या काढावं लागली. तिसऱ्यांदा मग ते खड्डे खांदून झाडं लावून ते जगवायचा विषय वेगळा. माणसांनो सुधरा रे, अजून तरी सुधरा. पर्यावरण दिनानिमित्त नागपूरमधून एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शहरातील पाचपावली परिसरातल्या ठक्कर ग्राम येथे 188 वर्ष जुनं वडाचं झाड एका प्रकल्पामुळे अडथळा ठरत होतं. सुरुवातीला झाड तोडण्याची चर्चा झाली, मात्र त्याला विरोध झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे महाकाय वडाचं झाड ठक्कर ग्राममधून सुमारे 9 किलोमीटर अंतरावरच्या गोरेवाडा परिसरात हलवण्यात आलं. सुमारे 6 महिन्यानंतर या झाडाला नव्या ठिकाणी हिरवी कंच अशी पालवी फुटली असून झाडाचं नव्या वातावरणात यशस्वीपणे तगही धरला. तज्ज्ञांच्या मते एवढ्या जुन्या झाडाचं यशस्वी पुनर्रोपण होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. जी आज किती आनंद होतो आहे या झाडाला हिरवगार पाहून. तो अवर्णनीय आहे, कारण आपण निसर्गाच्या सोबत आहो म्हणून आपण आहो. निसर्गाच्या विरुद्ध गेलं तर आपण आज बघताय आज नागपूरचं टेम्परेचर किती वाढलेलं आहे. मी हायकोर्टाने आम्हाला या ट्री ट्रान्सप्लांटेशन करता नॉमिनेट केलं. मी MSc बॉटनी केलं 1978मध्ये आणि गेल्या जवळजवळ 46 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आहे. यात आम्ही असंख्य ट्रीज ट्रान्सप्लांट केले आणि तुम्ही याचा जो रिझल्ट आहे तो बघताच आहात. जे प्रयत्न घेण्यात आले, जसं सरांनी सांगितले गनी बॅगमध्ये, तिथं जेव्हा आम्ही ट्रिमिंग आणि कटिंग केली तेव्हा सुद्धा एवढे केअरफुली प्रिकॉशन्स घेण्यात आले की त्याला बोर्डो पेस्ट लावण्यात आली, त्याला फंगीसाईडचा स्प्रे केला. म्हणजे एखाद्या माणसाला जखम झाल्यावर ज्याला जसं आपण टिंचर आयडीन लावतो सेम ट्रीटमेंट याला नवीन जीवन म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची जी प्रोसेसमध्ये आपण ज्या गोष्टी करतो तशाच या पद्धतीने या झाडाला करण्यात आली. तिथून आणण्यापर्यंत याचा जो प्रवास सुखद झाला. इथं आल्यावरही काही चॅलेंजेस होते की त्याला उभं करणं, त्याचे रूट जेव्हा आम्ही त्या जो गड्डा केलेला होता त्या गड्ड्यामध्ये टाकताना ते रूट्स पण व्यवस्थित झाले पाहिजे, त्याला कुठल्याच प्रकारचं बेंडिंग नाही झालं. या सर्व गोष्टीचं प्रिकॉशन सरांच्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून घेण्यात आलं आणि ते करण्यात आलं. वृक्षांचं पुनर्रोपण यशस्वीरित्या होऊ शकतो, वृक्ष पुन्हा जगू शकतात याचं एक उत्तम उदाहरण हा 188 वर्ष जुना वडाचा झाड सर्वांसमोर प्रस्तुत करतोय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या कांदलगाव इथे वादळी वाऱ्यामुळे लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. या बागेतील तब्बल 110 झाडं वाऱ्याच्या तडाख्याने उन्मळून पडली आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी कांतीलाल मुळे यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावलं आणि त्यामुळे पंचनामे करून शासनानं आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांना केली आहे. लिंबोणीच्या मागं 2-3 दिवसापूर्वी वारं सुटलं, सगळी झाडं पडले. ते आम्हाला लवकरात लवकर मदत पाहिजे. नुकसान भरपूर झालेलं आहे आमचं. किती झाडं होते? 110 झाडं होती. काय शासनाचा माणूस कोण आलता का नव्हता? कोण आलेलं नाही. पंचनामा वगैरे? पंचनामा बी केला नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.